चीनचे पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी सज्ज, भारत आणि चीनमधील संबंध सुधारण्याची शक्यता। कुठून सुचलं आणि पुण्याचा पालकमंत्री झालो, अजित पवार यांचं वक्तव्य। वरळीमध्ये आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर, दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर कार्यकर्ते शांत। आमच्याकडे ठाकरेंना पहिल्या रांगेत स्थान होतं, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। स्वाभिमान गहाण टाकणाऱ्यांना काँग्रेसनं जागा दाखवली, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात। इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत, उद्धव ठाकरेंचे ते फोटो काँग्रेसकडूनच ट्विट। निवडणूक आयोगानं महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये घोटाळा केला, राहुल गांधींनी चांगलं काम केलं, प्रकाश आंबेडकरांकडून राहुल गांधींचं समर्थन। गोपीचंद पडळकर समर्थक, शरणू हांडेचं अपहरण, माझ्यावर झालेल्या हल्ल्याचे सूत्रधार रोहित पवार, पडळकरांच्या समर्थकांचा गंभीर आरोप। दोन्ही उपमुख्यमंत्री ऍक्शन मोडमध्ये, पुण्यात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवार रस्त्यावर उतरले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ठाणे घोडबंदर रस्ते कामाची पाहणी। मुलं दोनच पुरे, अजित पवारांचा लोकसंख्या नियंत्रणासाठी सल्ला। खालिद का शिवाजीचं प्रदर्शन टाळलं, वादामुळे चित्रपट प्रदर्शन पुढे ढकलल्याची माहिती। दहीहंडी आणि अनंत चतुर्दशीच्या सुट्ट्या रद्द, महायुती सरकारचा अजब निर्णय। आणि विदर्भासह मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी, अमरावतीतील विरुळ रोघेमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, हिंगोलीच्या सेनगावमध्ये शेतात शिरलं पाणी।